येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे। त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 10 जागा मिळाल्याची बातमी समोर आली आहे। या 10 जागा कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे याच लढणार आहेत। याच मतदारसंघातून त्यांना तगडं आव्हान देण्यासाठी सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार असण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी ननंद भावजय असा सामना होऊ शकतो। त्यातच विजय शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती। ते यावर ठाम राहिले तर इथं तिरंगी लढत होऊ शकते। परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर शिवतारे अपक्ष म्हणून लढतील याबद्दल शंका उपस्थित केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार असणारी दुसरी जागा म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। या ठिकाणी मोहिते पाटील घराण्याकडून भाजपने उमेदवारी जाहीर केलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना विरोध केलाय। राजकीय वर्तुळात मोहिते पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत असताना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे। त्यासाठी त्यांच्या भेटीला भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन हे गेले होते। तर दुसरीकडे शरद पवार या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी देऊ शकतात। मात्र मोहिते पाटील भाजपच्या विरोधात जातील का, हाही प्रश्न आहे। तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे सातारा। इथं सध्या श्रीनिवास पाटील विद्यमान खासदार आहेत। भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही इथून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं, पण भाजपकडून मागच्या दोन्हीही यादीत त्यांचं नाव नाही। त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात येईल किंवा उदयनराजे यांना तिकीट मिळणार नसल्याची ही चर्चा आहे। शरद पवार यांच्याकडून सारंग पाटील किंवा बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी मिळू शकते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार असणारी चौथी जागा म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाची। या ठिकाणी पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झाले। शिरूर लोकसभा मतदारसंघात येऊन स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हेंना खुलं आव्हान दिले। राष्ट्रवादी काँग्रेसमधून इथे शिवाजीराव आढळराव पाटलांना उमेदवारी मिळू शकते। त्यामुळे इथली लढत ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात पाहायला मिळेल। पाचवा मतदारसंघ आहे बीड। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार असल्याचं बोललं जाते। आता इथं शरद पवारांना तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे, कारण त्यांच्या विरोधात भाजपमधून पंकजा मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरल्यात। त्यामुळे शरद पवार बीडच्या जागेबाबत मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सोबत असलेले तसेच पक्षाध्यक्ष शरद पवारांशी एकनिष्ठ असलेले डॉक्टर नरेंद्र काळे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे। तर ज्योती मेटे आणि बजरंग सोनावणे यांच्याही नावाची इथून चर्चा होतीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवणार असणारी 6वी जागा म्हणजेच रावेर। पक्षाकडून आधी एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा होत्या, मात्र यावर एकनाथ खडसेंसोबतच रोहिणी खडसे या निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रवींद्र पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले। त्यांच्यासोबतच संतोष चौधरी यांच्याही उमेदवारीची इथं चर्चा आहे। 7वी जागा म्हणजे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून पारनेरचे आमदार निलेश लंके यांचं नाव आघाडीवर आहे। त्यांनी नुकतंच मी शरद पवारांच्या विचारधारेसोबत असल्याचं बोलून तुतारी हातात घेतली। इथून त्यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील असणार आहेत। त्यामुळे इथली लढतही लक्षवेधी ठरणार हे नक्की। 8वी जागा आहे वर्ध्याची। या जागेवर पूर्वीपासूनच काँग्रेसचं वर्चस्व राहिले, पण आता ही जागा शरद पवारांकडे जाणार असल्याची माहिती आहे। भाजपने या ठिकाणी सलग 2 वेळा खासदार राहिलेले रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे। त्यांच्या विरोधात उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार हर्षवर्धन देशमुख व समीर देशमुख यांच्या नावाची चर्चा आहे। देशमुख घराण्याचा इथल्या नागरिकांशी विशेष कनेक्ट आहे। याशिवाय नितेश कराळे मास्तरांचं नाव देखील उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याचं समजते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 9वी जागा म्हणजेच भिवंडी। या जागेवर भाजपने सलग 2 टर्म खासदार राहिलेले कपिल पाटील यांना हॅट्रिक मारण्यासाठी संधी दिली आहे। आता त्यांच्या विरोधात शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी मिळू शकते।
पाटील आणि म्हात्रे कट्टर विरोधक असल्याचं बोललं जाते। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 10वी जागा आहे दिंडोरी लोकसभा। संभाव्य उमेदवार म्हणून इथून हरिश्चंद्र चव्हाण यांची चर्चा आहे। भाजपने हरिश्चंद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली नाही। ते भाजपमधून या ठिकाणी 3 टर्म खासदार राहिले आहेत। मात्र तरी देखील भाजपकडून या ठिकाणी विद्यमान खासदार डॉक्टर भारती पाटील यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण, चिंतामणी गावित आणि भास्कर भगरे यांच्या नावाची इथून जोरदार चर्चा होती। महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर लढणार असल्याची माहिती असून हे त्या पक्षाचे संभाव्य उमेदवार आहेत। यामधीलच एकाला उमेदवारी मिळेल हे निश्चित। आपल्याला याविषयी काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा। धन्यवाद।